आणि यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3-4 वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या जवळजवळ 34,000 जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या. 2022च्या आधीची परिस्थिती म्हणजे 27% प्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे. आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे की भाटिया कमिशनमुळे 34,000 जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं एकही जागा कमी करता येणार नाही. निवडणुका 4 आठवड्यामध्ये जाहीर करा आणि 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या. आज ओबीसीच्या आरक्षणाविषयी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3-4 वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या जवळजवळ 34,000 जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे ओबीसी समाजातील फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं. परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं ते संकट आता दूर झालेलं आहे. 2022च्या आधीची परिस्थिती म्हणजे 27% प्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे. आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे. एवढंच हा निकाल फक्त जो या याचिकेचा निकाल जो लागेल फायनल त्याला अधीन राहून हा निकाल आहे. पण तरीसुद्धा जे आहे जो काय निकाल झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळं हा ओबीसी समाजाचा एक फार मोठा प्रचंड विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मानतो. मी सगळ्या ओबीसी समाजाचं मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी याची याचिका करते त्यांचं अभिनंदन करतो. वकील गोपाल शंकर नारायण मॅडम इंदिरा जयसिंग यांनी जे आर्ग्युमेंट केलं आज आणि कोर्टाने निर्देश आणून दिलं की भाटिया कमिशनमुळे 34,000 जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं एकही जागा कमी करता येणार नाही. निवडणुका 4 आठवड्यामध्ये जाहीर करा आणि 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयाचं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो स्वागत करत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.